ऑल सेट. चलो चलो. अयान रेडी? येस, अयान ऑलवेज रेडी. बॅग्स एवढ्या आहेत. बापरे, हे झोले प्लस हे झोले मॅन्डेटरी आहेत. हे ब्लँकेट त्याचे एक्स्ट्रा घेतले गाडी. हां, 3 बॅग्स आहेत. मला टिक्की ओपन करायची आहे. थांब अयान, सांगणार तेव्हा बंद करायचं. वेट अयान, थांब, बंद नको करू पिल्लू. वेट अयान. बरोबर वाजले 6 आणि आपण आता निघालोय. 3:30ला मला वाटतं दीदी उठली आणि तेव्हापासून सगळी पॅकिंग तर कालच केलेली ऑलमोस्ट, पण तयारी करायला थोडासा वेळ लागतो. 5ला ठरवलेलं, पण आपण 6ला निघतोय. तो लेट होणारच आहे, पण ठीक आहे. आता इथून आपल्याला 5.5 तास, 5.25 तास दाखवत आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मस्त कोकणात जाऊन एन्जॉय करणार आहोत. हॉटेल जवळ इकडे हायवे आहे समोर आणि इकडे हॉटेल आहे. इकडे थोडंसं टीसाठी वगैरे, पण टी आता नाही घेत आहे कारण तिकडे थोडंसं मळमळ वगैरे वाटतंय. आया उठलाय झोपून. अटल सेतूमधून बाहेर पडलो आणि उरणच्या इकडून येत होतो, म्हणजे त्या जंगलामधून येत होतो उरणच्या, म्हणजे आजूबाजूला जंगल, अशी वस्ती जास्त नव्हती. तर तिकडून कोणाला आम्हाला असं दूर दूर दिसत होता. आम्हाला वाटलं की धुका आहे आणि नंतर पता चला की तो धुवा निघला. जुजू झाली तुझी? जुजू केली ना आयांनी? यस. अयान कधीपासून आजीच्या गावी जायचंय, आजीच्या गावी जायचंय. आता इकडे घेतलाय आपण नाश्त्यासाठी, ब्रेक घेतलाय. थोडा नाश्ता करून घेऊया. बरोबर 9:30 झाले आणि शो होत आहे की आपण 12:30पर्यंत आपण पोहोचलो. बघूया आता. तर ते 6 वाजता निघालो म्हणून बरं झालं. ॲक्च्युली 5चं ठरलं होतं, पण अजून लवकर पोहोचलो असतं. हॉटेल रेड सी. अयान भुकू लागली? लागली पिल्लूला. मला मीडियम पाहिजे, पोहे होते. मला पोहे, एक कांदा भजी घ्या. साधा डोसा मला सगळं चटपटीत झालं. ऑलरेडी तुम्ही दोघे पोहे घेतला, मी पण इडली, चिकन, मटन. चांगले आहेत पोहे. ओकेश ओकेश भाऊच्या भाषेत. फायनली नाश्ता आलेला आहे. बरोबर 9:30 झाले. सर्व ऑर्डर केलं, मिसळ पाव, डोसा, पोहे, पण त्याच्यामध्ये भजी अच्छा निघला. टेस्टी निघला. बरी कामा गेला असं. हां, सोमवारी पण कुठेतरी एक्सप्लोर करायला पाहिजे. मग आपण जर आपल्याला काय मिळत नाही सोमवारी एक्सप्लोर करायला, तर आपण रविवारी गणपती जातो. रविवारी थोड्यामध्येच करूया कुठेतरी आणि मग सोमवारी जाऊया. इकडे प्लॅनिंग सुरू आहे आमची. मुंबईत होतो तेव्हापासून सुरू आहे. जिजू विचारत आहेत की नक्की कुठे जायचं, कुठे जायचं. कारण कोकणात बघा सगळ्यांनाच माहिती आहे की बीचेस आहेत आणि मंदिरं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून असतील गोष्टी, पण आपल्याला तेवढंच आम्ही सर्च केलं, उघडून तेवढंच दाखवतो. झालेत 1-2 प्लेस की ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेलच, बट स्टिल काही ना काहीतरी आहे. आम्हाला मेन मार्केटच समजत नाही नक्की कुठे आहे काय,
कारण आम्हाला थोडंसं वस्तू घ्यायच्या होत्या. पुढे रस्ता तिकडे हॉटेल आहे, मेडिकल आहे. कसलं दुकान पाहिजे? असं काहीतरी फरसाण मार्ट. असं काहीतरी हवं. काय द्यायचं तेच देऊ खायला. कुछ दिख नाही रहा. नाही इकडे तर नाहीये कुठे. थोडं पुढे जायचं. बेकरी अँड स्वीट खाऊ. असं पण काहीतरी स्वीट नको. मी काय बोलते ती सोनपापडी नाही चालणार. फरसाण अँड स्वीट्स. चला मिळालं फायनली. काय घ्यायचं? बिस्किट्स आहेत पण आहे. हे पण चांगलं वाटतं. तिकडे फरसाण पण आहे. क्या लेणे का? खारी वगैरे नको ना काय? अजून बाकी तिकडे फरसाणच आहे. ते वाले वेफर्स आहे तिकडे. पॅन कट आहे ते घेतले ना. हां बिस्किट. बाकी तर स्वीट्स वगैरे आहे तिकडे सगळे. ॲक्च्युली कसं गावी आल्यावरती प्रत्येक घरात असं काही ना काही पूर्वीपासून सवय आहे. म्हणजे पप्पांच्या वेळेपासून. पप्पा नेहमी जायचे तेव्हा काही ना काही प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरात घेऊन जायचे. तर त्याचप्रमाणे तर दिदी आणि जिजू बोलतात आपण पण घेऊन जाऊया. तर मग ते सगळं घेतात. चिपळू. चला एवढं सगळं घेऊन झालंय. दीदीच्या हातात एक पिशवी, माझ्या हातात एक पिशवी. ये फायनली आपण आलेलो आहोत. सो फायनली आपण आलो आता सावर्ड्याला. म्हणजे आमच्या इकडून सावर्ड्यापासून बरोबर 10 ते 15 मिनिटावर आपलं तुरळ गाव आहे. म्हणजे आपण जायचं डायरेक्ट घरी. तर इकडे जिजू आणि दीदीने हॉटेल बुक केलं. तर तिकडेच थोडंसं बॅग्स वगैरे ठेवायचे, थोडंसं फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर जायचं आहे आजीला भेटायला. यान ना आजीला भेटणार ना यान? कोणत्या आजीला? कोणत्या आजीला भेटणार? सुशा आजी. आत्ताच अयान झोपून उठलाय. आणि प्रवास तर एकच नंबर झाला. म्हणजे अजिबात असं दगदग वगैरे काही नाही. एकदम आरामात. 6 वाजता निघालेलो बरोबर डॉट आणि बरोबर 12:15 वाजता पोहोचलोय. म्हणजे 5 ते 6 तासांचा प्रवास आपला. तर जस्ट आता उतरतोय बघा. हे इकडे हॉटेल आहे, तिकडे जाऊया. दीदी आणि जिजूंचं आता येता येताना सुरू होतं की आपण तुरळला आलोय तर तिकडून आता आपण जायचं गोव्याला. म्हणजे ह्या लोकांची वेगळीच प्लॅनिंग सुरू आहे. पण सगळे डिपेंड आहेत आता मम्मीवर की मम्मी काय बोलते, मम्मीचं काय आन्सर असेल. कारण हे सडन प्लॅन आहे. म्हणजे जिजू बोलले की आपण गावी जाऊया. तर असं सडन प्लॅन ठरला. कारण सॅटर्डे संडे आणि मग 2 दिवस अजून एक्स्ट्रा वाढून. तर असं सगळं आहे. तर अचानक हा प्लॅन ठरलाय. जिजूंना मेन म्हणजे तुरळ आपलं गाव खूप आवडतं. म्हणजे मम्मीचं गाव खूप आवडतं पप्पांच्या गावापेक्षा. कारण ते आहेच म्हणजे प्रत्येकाला आजोळच आपलं खूप जवळचं असतं. त्याचप्रमाणे अयान ऐकतो इकडे मला. येस छोटा रोड आहे. आपण वरती जायचं सनरूफ मध्ये. बघ ऊन आलं यांना ना. तू जाणार ना सनरूफ मध्ये? आई पण जाणार. आई आणि अयान जाणार ना. शूज पण काढले बघ. मंदिराला टाइम आहे अजून. ओके ओके. चढली बघ कशी. मुंबई पासून आता सनरूफचा आनंद घेताना दृश्य दिसत आहेत आपल्याला. अयान जातोय तू वरती? थांब. ये इकडे आता वरती तुरळचा रस्ता आहे ना. तिकडे असं काही टेन्शन नाही आणि छोटा रस्ता आहे त्याच्यामुळे मग इकडे आम्ही सनरूफमध्ये वरती आलो. सनरूफ मध्ये पहिल्यांदा मुंबई पासून. म्हणजे ऍक्च्युली पहिल्यांदा MG कोकणात आली. हा ऍक्च्युली MG कोकणात आली पहिल्यांदा. वाव. अयान कुठे आला? आजीच्या गावी. आजीचं गाव. ये इज कमिंग. आयाच्या गावात लागले तो मला आहे. वाव इकडे पण टेलर झाले. पाचकलेवाडी. हा इकडे यायला लागतं नेटवर्कसाठी. नेटवर्कसाठी आपण इकडे येतो पाचकलवाडीमध्ये. ओके. बापरे त्या दिवशी आम्ही एवढं चालत आलेलो लास्ट टाइम. हा पण भाऊ येतो म्हणजे असं काय हात दाखवून लिफ्ट वगैरे घेऊन. काय मस्त आहे त्याला खरं इकडची. वाव. फेस सोडे तर कुठच्या कुठे जाते. जाऊ दे नको. अवतार होऊन जाईल. बोलतील अरे हे तर इथूनच आले. 5 मे से आहे लोक. गरीबाचा अवतार बनवून आले. तेच तर. आतापर्यंत तुरळला आपण एसटीने, रिक्षाने
यायचो. आता सनरूफ मध्ये दिवस बदलतात सगळ्यांचे, तेच दिवस राहत नाहीत. ऊन आहे भाई, कुछ भी बोलो, गाव मध्ये ऊन आहे. आम्हाला वाटलेलं थोडंसं असं ढगाळ वगैरे असेल, पण महिन्याचं ऊन आहे. हा कडक वाला थोडं ऊन आहे. कसं वाटतंय तुला? फक्त छान वाटतंय, मस्त वाटतंय, पण मस्त वाटतंय. आता आजीचं गाव आलं. अयान कालपासून मागे लागलेला आजीच्या गावी जायचंय. फायनली ही डिकेवाडी समोरची, वरची डिकेवाडी. अच्छा, वरची आणि खालची दोन्ही पण. खालची अजून एक आहे. हा वाटतं. आय थिंक आलं मंदिर तर दिसतं. हा मंदिर दिसतंय. हा मग ती एकच असेल. आता येईल गुरववाडी. गुरववाडी आली का लगेच येईल. आमची शाळा पण दिसते. हो राईट साईड. आपण टॅन होणार आहे पूर्ण यार. गावी आलो आणि करपटलं नाही तर काय गावी आलो. बरोबर ना? काय व्हायचो बापरे. काय पडायचं. सगळ्या वाड्यांचं मिळून एक मंदिर, पूर्ण गावचं मिळून एक मंदिर, गुरववाडी. सगळं सुनसान वाटतंय यार. बेमायला वाटत नाही कोण आलंय की नाही गावी. हे बघ राईट साईडला शाळा, ही मम्मीची शाळा. आता सगळे आरामात असते. मी सगळं आताच एक्सप्लोर करून टाकते. जाता जाता. नाही पुढे ही विहीर गुरववाडीची, जो आपल्याला पुढे जायचंय. येस, काय वाटते यार सिनेरी. सही. सकाळचं काय वाटत असेल. तू सकाळी उठ लवकर उद्या. हाँ व्यू तो लेना पड़ेगा. हे गरम झाला. चला गेट उघडा, गेट. आला ब्लॉगर आला समोर शूट करत. अयन मामाला ऐकाय.